To all BSc second year student. Today's topic is the head. हेड टॉपिकमध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये काही पॉईंट्स घेतले, पुन्हा रिपीट करू बघा. आता हेडचा जो पोर्शन आहे तो तुम्हाला ऑब्झर्व करायचा आहे. डायग्राममध्ये बघा, पर्टिक्युलरली फिगर नंबर 2.1 अँड इंडियन फ्रॉग रॅना थिरगिना. ओके, त्याच्यामध्ये बघा पर्टिक्युलर हेड जे आहे ते कसं आहे. फर्स्ट पॉईंट आहे फ्लॅट, रफली ट्रायंग्युलर अँड आउटलाईन. फ्लॅट आहे, ट्रायंग्युलर आहे, रफली ट्रायंग्युलर. अँड देन शॉर्ट ब्लंट अँटेरियर स्नाउट. जो शॉर्ट ब्लंट होतो अँटेरियर पोर्शन आहे त्या ठिकाणी प्रेझेंट आहे स्नाउट. अंडरलाईन द वर्ड स्नाउट. अँड विच टर्मिनेट इन टू द लार्ज ट्रान्सफर माउथ. काय प्रेझेंट आहे, लार्ज ट्रान्सफर माउथ. अंडरलाईन वर्ड माउथ. ओके, म्हणजे हेड कसं आहे, फ्लॅट, रफली ट्रायंग्युलर, आउटलाईन. अँड देन शॉर्ट अँटेरियरचा जो ब्लंट पोर्शन असेल त्याला म्हणतात स्नाउट. आणि लार्ज ट्रान्सफर जो आहे तो आहे माउथचा पोर्शन. ओके, देन नेक्स्ट इज द टीप ऑफ द स्नाउट. जो स्नाउटचा पोर्शन आहे त्याच्या टीपमध्ये काय, टू लॅटरली प्लेस एक्सटर्नल नॅरीज. काय प्रेझेंट आहे, एक्सटर्नल नॅरीज. फिगरमध्ये बघा, स्नाउटच्या ठिकाणी नॉस्ट्रिल, त्यालाच काय म्हटलेलं आहे, नॉस्ट्रिल्स. अँड कम्युनिकेटेड विथ द बकल कॅव्हिटी थ्रू द इंटरनल नॅरीज अँड सर्व द रेस्पिरेशन. त्या नॅरीजचा उपयोग कशासाठी होतो, नॉस्ट्रिलचा बकल कॅव्हिटीशी जे असते कम्युनिकेट केलं जाते, आणि जे इंटरनल नॅरीज ते काय सर्व करतात, रेस्पिरेशन. ओके, 2 पॉईंट झाले. आता पॉईंट नंबर 3 बघा, टू लार्ज स्पेरिकल अँड प्रोट्रुडिंग आईज आर प्रेझेंट. आता सुरुवातीला आपण बघितलं स्नाउट आहे, दे नॉस्ट्रिल्स आहे, आणि त्याच्यानंतर काय, टू लार्ज. फिगरमध्ये बघा दिलेलं आहे टू लार्ज. आईजचा पोर्शन दिसतोय या ठिकाणी म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी टू लार्ज स्पेरिकल अँड प्रोट्रुडिंग आईज सिच्युएटेड आहे ट्रॉसोलॅटरली ऑन द टॉप ऑफ द हेड. टॉप ऑफ द हेड, हेडच्या पोर्शनच्या जो रिजन आहे अप्पर रिजन त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, टू लार्ज स्पेरिकल अँड प्रोट्रुडिंग आईज प्रेझेंट आहे. आईज आर प्रोटेक्टेड बाय द टू आयलेट्स. आईज काय करतात, प्रोटेक्ट कशाला करतात, टू आयलेट्सला. अप्पर आयलेट इज द थिक, फ्लॅशी, ऑबिक्युई अँड इमूव्हेबल, वाय लोअर आयलेट्स आर द थिक, सेमी ट्रान्सपरंट अँड मूव्हेबल. 2 डिफरंट पार्ट बघा, एक आहे अप्पर आयलेट्स, सेकंड आहे लोअर आयलेट्स. ओके, अप्पर आयलेट जे असतात ते आहे थिक, फ्लेशी, ऑबिक्युई आणि इमूव्हेबल. आणि लोअर जे असतात ते कसे आहे, थिक, सेमी ट्रान्सपरंट अँड मूव्हेबल. ओके, देन लोअर आयलेट्स अरायझेस ट्रान्सपरंट थर्ड आयलेट्स ऑर नेक्टेटिंग मेम्ब्रेन अँड विच कवर्स अँड प्रोटेक्ट द आय ड्युरिंग द स्विमिंग, एन्श्युअर्स विजन इन वॉटर अँड ऑल्सो कीप इट मॉइस्ट इन एअर. म्हणजे जे लोअर आयलेट्सचं आता काय फंक्शन्स आहे ते बघायचं आहे. त्या आयलेट्स जे आहे लोअर ट्रान्सपरंट राहतात, आणि थर्ड आयलेट्स किंवा नेक्टेटिंग मेम्ब्रेन जे आहे बघा फिगरमध्ये लेबलिंग दिलेली आहे, नेक्टेटिंग मेम्ब्रेन. सो अंडरलाईन द वर्ड नेक्टेटिंग मेम्ब्रेन. नेक्टेटिंग मेम्ब्रेनचं फंक्शन काय आहे, कव्हर करते आणि प्रोटेक्ट करते आयचं. कशा वेळेस, ड्युरिंग द स्विमिंग, किंवा जे काही विजन असेल इन वॉटरमध्ये, ऑल्सो द kept in moist in air, keeps it moist in air. And middle region of the head. So आता हेडचा रिजन आहे, and just in front of the eyes the light colored patch brown spot which are represent the vestigial pineal eye. काय म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी जे पर्टिक्युलरली प्रेझेंट आहे रिजन बघा. मिडल रिजन ऑफ हेड, मिडल रिजन आहे हेडचा, अँड देन फ्रंट आहे आईजचा. त्या ठिकाणी लाईट कलर पॅच आहे किंवा ब्राऊन स्पॉट आहे, रिप्रेझेंट करता वेस्टिजियल पिनियल आयला. बिहाइंड अँड बिलो द आय इज द कॉन्सिक्युअस फ्लॅट अँड पिगमेंटेड टफ ट्रान्सपरंट मेम्ब्रेन कॉल्ड एज द टिम्पॅनिक मेम्ब्रेन और इयर ड्रम. काय म्हटलेलं आहे, इयर ड्रम, किंवा त्याला म्हटलेलं आहे टिम्पॅनिक मेम्ब्रेन. आयचा जो पर्टिक्युलर रिजन आहे, आयच्या रिजनमध्ये बिलोमध्ये दिलेलं आहे तुम्हाला लेबलिंग बघा, हां, टिम्पॅनियमला वर्डला अंडरलाईन करा. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे पर्टिक्युलरली जो आयचा रिजन प्रेझेंट असेल त्या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा, त्यामध्ये बिहाइंड द अँड बिलो द आय फ्लॅट अँड पिगमेंटेड टफ ट्रान्सपरंट मेम्ब्रेन कॉल्ड एज टिम्पॅनिक. म्हणजे आयचं बिहाइंड आणि बिलो जो रिजन आहे त्या ठिकाणी फ्लॅट, कॉन्सिक्युअस अँड पिगमेंटेड अँड टफ ट्रान्सपरंट मेम्ब्रेन आहे, त्याला म्हणतात टिम्पॅनिक मेम्ब्रेन. That receives the sound waves. They receives काय करतात, sound waves. External ear is absent and male frog two blush patches of the skin called as ocal sacs and present which are used to produce
क्रॉकिंग साऊंड अट्रॅक्ट द फिमेल फॉर द कॉप्युलेशन्स. म्हणजे जे काही मेल फ्रॉग असेल त्याच्यामध्ये ब्ल्यूइश कलरचं पॅचेस असतात स्किनवर, त्याला म्हणतात ओकल सॅक्स. ते कशासाठी असतात? यूज करतात फॉर क्रॅकिंगसाठी, साऊंड टू अट्रॅक्ट द फिमेल फॉर द कॉप्युलेशन्स. हा जो पॅरेग्राफ आहे, हा जो टॉपिक आहे, लेंदी वाटत असेल तुम्हाला, पण हा जो टॉपिक आहे जर पर्टिक्युलर पॉईंट वाईज घेतले तर शॉर्टमध्ये एक सांगते तुम्हाला बघा. पहिला पॉईंट तुम्हाला हेडचं डिस्क्रिप्शन दिलं की हेडच्या रिजनमध्ये कोणकोणते पार्ट आहे. सेकंड जो पॉईंट्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्नाउटचं डिस्क्रिप्शन आहे. थर्ड पॉईंटमध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली आयचं डिस्क्रिप्शन दिलं. फोर्थमध्ये आयचे 2 अप्पर अँड लोअर आयलेट्सचे त्याचं डिस्क्रिप्शन आहे. फिफ्थ पॉईंटमध्ये तुम्हाला पर्टिक्युलर दिलेलं आहे डिस्क्रिप्शन्स ऑफ द नेक टिएटिंग मेम्ब्रेन. सिक्समध्ये आहे त्या ठिकाणी पिनियल आय, ज्याला म्हटलं वेस्टिजियल पिनियल आय. आणि सेवन्थमध्ये दिलेलं आहे तुम्हाला त्या ठिकाणी पॉईंट टिम्पॅनिक मेम्ब्रेन. आणि 8मध्ये जे आहे एक्सटर्नल इयर इज अब्सेंट. आणि 9thमध्ये आहे मेल फ्रॉग डिस्क्रिप्शन फॉर द कॉप्युलेशन्स. So now in this lecture this topic completed. Thank you.